आज मी बनवत आहे काळ्या मसाल्याची रस्सेदार वांग्याची भाजी. रविवार म्हटलं की काहीतरी चमचमीत असा बेत आणि वेगन म्हटलं तर कांदा खोबऱ्याचं वाटण तर आलंच ना. मी असे छोटे छोटे वांगे बाजारातून आणले होते. यांची टेस्ट ना खरंच खूप छान लागते. मग पटपट यांना कापून घेतलं आणि पाण्यात टाकलं. पाण्यात टाकलं, थोडंसं मीठ पण टाकलं आणि साईडला ठेवून दिलं. आता लगेच आपण वाटण करायला घेऊ. सो इथे मिक्सीमध्ये मी अद्रक, लसण, खोबरं खोबरं भाजलेलं, 2 कांदे भाजलेले, त्यात थोडीशी हिरवी मिर्च, कोथिंबीर आणि टोमॅटो टाक आणि मस्त असं वाटण करून घेतलं. लगेच मी पातेलं ठेवलं गॅसवर, गॅस लावला, त्यात तेल टाकलं, त्यात टाकले थोडीशी जिरे, मोहरी आणि आपलं रस्सेदार असं वाटण. टोमॅटो टाकलेलं मी तुम्हाला दाखवलं नाही कारण की ते शूट करायचं राहिलं होतं. मस्त गरम तेलात अशी फोडणी दिली आणि कमी आचेवर 10 ते 15 मिनिट त्याला असंच फ्राय होऊ दे. या वाटणामुळे भाजी काय टेस्टी लागते यार, मी सांगूच नाही शकत. नंतर लगेच मी मसाले टाकायला घेतले. त्यात टाकली लाल मिर्च 2 चम्मच, थोडीशी हळद, थोडासा धनिया पावडर आणि हा मी घरी बनवलेला हा काळा मसाला. हो, मी हा घरी बनवला आणि ते स्वतः बनवला. हे 2 चम्मच टाकले. हे वांगे जे मी पाण्यात मीठ टाकून ठेवले होते, मस्त असे त्या फोडणीत टाकले आणि त्यांना फ्राय करून घेतलं. 5 ते 10 मिनिट त्यांना असंच टोस्ट होऊ दिलं. नंतर टाकलं त्यात पाणी, ढेर सारं पाणी, थोडंसं नमक आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि झाली 10 ते 15 मिनिट मी अजून याला मस्त शिजवू दिलं कमी आचेवर. झाली आपली वांग्याची भाजी रेडी. तुमचा रविवारचा बेत काय होता मला नक्की सांगा. माझी फुल प्लेट घेतली मी. मस्त असं सर्व्ह केलं. वांग्याची मस्त अशी रस्सेदार भाजी दिसतीये ना हॉटेलसारखीच. सोबत गरम भात, 2 चपाती, मिरचीचं लोणचं, पापड आणि आंब्याचं पण लोणचं होतं हां. या मग जेवायला. भेटूत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.